हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आज मी आलेली आहे रांजणगावला माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या बर्थडेसाठी. इथे सगळे पब्लिक जमा व्हायला चालू झालेली आहे आणि ही आहे आपली आजची उत्सव मूर्ती किशमिश. म्हणजेच आम्ही सगळे हिला लाडाने डुग्गू म्हणतो. सो हॅपी बर्थडे किशमिश. आणि तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये तिला बर्थडे विश करा. युनिकॉर्नचं डेकोरेशन इथे केलेलं होतं, तुम्ही पाहू शकता. पूर्ण थीमच युनिकॉर्नची होती. तिने ड्रेस सुद्धा पिंक घातलेला होता आणि तिच्या मम्मीनेही पिंक कलरचाच ड्रेस वेअर केलेला होता. आणि बर्थडे गर्लने आधीच सांगितलं होतं तिच्या डॅडूला की मला माझ्या बर्थडे मध्ये हे 2 कार्टून हवे आहेत. सो ते सुद्धा अरेंज केलेले होते. मॅडमचा केक तर तुम्ही पाहू शकता. केक सुद्धा तिने तिच्या चॉईसने केलेला होता. मला असाच केक हवाय वगैरे वगैरे. आणि बर्थडे केक कटिंग झाल्याच्या नंतर मस्त फटाके इथे फोडण्यात आलेले होते. इतकी मज्जा येत होती. त्या ज्या कार्टून्स होते ना, त्यांनी सर्वांना एवढं नाचवलं होतं. देन मी माझं एक गिफ्ट दिलं तिला आणि थोडेसे फोटो सुद्धा काढले. आणि मॅडम रात्री 2 वाजता गिफ्ट ओपन करायला बसल्यात बघा. वाव बॅग युनिकॉर्न दिली कोणी पण 2 वाजल्या ते नको कोणी दिले तिकडे बघ. ती निकी हे लय छान दिले. मला जाऊ दे, माझ्या कामाला निकी मलाच दिले का? तिला दिलाय का तिच्या. नेक्स्ट डे आम्ही गेलेलो शॉपिंगला आणि शॉपिंग करून आल्याच्या नंतर प्रगतीला भेटायला आलो होतो शिरूरला. प्रगती ही माझी परंड्याची फ्रेंड आहे आणि माझी खूप क्लोज आहे. सो तिने सुद्धा मला इथे गिफ्ट दिलं होतं आणि ऋतुजाला सुद्धा. आम्ही पण इथे फोटोज काढले आणि नेक्स्ट मॉर्निंग आता आम्हाला निघायचं आहे. पण निघण्याआधी तुम्हाला मी छोटीशी ऋतुजाच्या घराची होम टूर देणार आहे. अगदी पूर्ण व्हिडिओ नाहीये, बट हा छोटासा एक छानसा व्हिडिओ आहे. तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर घर तिनं केलेलं आहे. आता खूप मस्त लॉन आहे. इतक्या गाड्या आहेत त्यांच्याकडे. थार म्हणू नका, एमजी म्हणू नका, स्कूटी, बरंच काय काय तिच्याकडे आहे. एवढ्या कार्सची मला नावं सुद्धा घेता येणार नाहीत. घरात आल्यानंतर ही जी चिमणी छोटीशी उडत होती ना, ती पाहून मला खूप भारी वाटलं. आणि सकाळी सकाळी गावात किती छान वाटतं यार. तिचं गावही खूप सुंदर आहे. आणि ही जी काही वॉल तिने मस्त अशी डेकोरेट केलेली आहे. आणि त्याचबरोबर आता आपण वळतोय मंदिराकडे. मंदिरामध्ये छान असे विठ्ठल रखुमाई आणि रामाची मूर्ती होती. खरंच खूप सुंदर घर ऋतुजानी केलेलं आहे. डुगूची काही खेळणी आणि टेंट हाऊस सुद्धा इथेच आहे. ऋतुजाची मम्मी आणि आजी स्वयंपाक करत आहेत. हे तिचं किचन आहे. डुगूच्या स्कूलमध्ये दहीहंडी फंक्शन होतं आणि त्यासाठी तिने तिचा मेकअप केलेला, पण मॅडमने इथे डोळ्यांचं जे लायनर होतं ते पूर्ण पसरून दिलं होतं. सो तिनं ते नीट केल्यानंतर ऋतुजानी माझी ओटी भरली. लिटरली गाईज, ती फ्रेंड असून तिने मला 2700 रुपयाची पैठणी घेतली. यू कॅन इमॅजिन. फायनली आता आम्ही निघालेलो आहोत. ऋतुजाचा भाऊ आणि तिची मावशी माझ्या सोबत होती. आणि आता मी पहिल्यांदाच आज पुण्याच्या मेट्रोने प्रवास करणार होते. ही आहे ऋतुजाची मावशी आणि तिचा भाऊ ओम. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.